नमस्कार पालकांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जवळपास RTIचे सर्व पालकांनी आता फॉर्म भरलेले आहेत व रजिस्ट्रेशनची डेट जी आहे ती निघून गेलेली आहे. फायनली आता आपल्याला लॉटरीची प्रतीक्षा करायची पद्धतीने काढण्यात येणार आहे. या व्हिडिओमध्ये जर लॉटरीमध्ये जर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा RTIला जर नंबर लागला तर आपल्याला पुढील प्रवास कसा आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत. तर व्हिडिओ थोडा मोठा होईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजसुद्धा पडणार नाही. संपूर्ण पॉईंट मी लिहून घेतलेले आहेत. एक एक पॉईंट डिस्कस करून तुम्हाला मी सांगणार आहे. तर पहा, सगळ्यात पहिल्यांदा RTIचे टप्पे किती होतात. सगळ्यात पहिला टप्पा जो असतो तो शाळा नोंदणीचा टप्पा असतो. शाळा नोंदणी होते, त्यानंतर आपल्याला शाळा सर्व RTIच्या पोर्टलवरती डिस्प्ले होतात. तर तो टप्पा आपला झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थी नोंदणी होते. दुसरा टप्पा म्हणजे विद्यार्थी नोंदणी. यामध्ये आपण सर्व जे पालक आहेत आपल्या मुलांसाठी मुलींसाठी RTIच्या पोर्टलवरती ऑनलाईन नोंदणी करतात. तर हा झाला दुसरा टप्पा. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे आता आपल्याला लॉटरी निघण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जेव्हा लॉटरी लागेल त्यावेळेस आपल्याला RTIच्या पोर्टलवरती जायचं आहे. त्या संकेतस्थळावरती गेल्यानंतर आपल्याला तिथे RTIमध्ये आपला जर मुलाचा किंवा मुलीचा नंबर लागला असेल तर तुम्हाला SMS द्वारे देखील कळवण्यात येणार आहे. पण माझं सजेशन असं आहे पालकांना की तुम्ही फक्त SMSवर अवलंबून न राहता जी RTIची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जायचं आहे आणि लॉग इन करून चेक करायचं आहे की आपलं सिलेक्टेड यादीमध्ये मुलाचं नाव दिसत आहे किंवा मुलीचं नाव दिसत आहे की नाही. ॲप्लिकेशन वाईज डिटेल या ठिकाणी जरी गेले तुम्ही आणि तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो तिथे टाकला, त्यानंतर जर गो या बटनवरती क्लिक केलं तर तुम्ही तिथे तुमचं सिलेक्टेड आहे किंवा नाही हे स्टेटस तुम्हाला बघायला मिळेल. आता समजा जर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा RTIमध्ये नंबर लागला तर मग पुढे काय करायचं. तर बघा, जर नंबर लागला तर आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला कागदपत्रे जी आहेत ती व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं. तर कागदपत्रे व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपण फॉर्म भरते वेळेस जी डॉक्युमेंट सिलेक्ट केली होती, जसं की वयाचा पुरावा म्हणजे जन्मदाखला लागेल आपल्याला. त्यानंतर मुलाचे आधार कार्ड. त्यानंतर जर कास्ट कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर पत्त्याचा पुरावा. या ठिकाणी तुम्ही जर तुमचं घर स्वतःच्या मालकीचं असेल तर स्वतःची मालकी दाखवणारा असं एक लाईट बिल किंवा ड्रायव्हिंग लायसन, या अजून भरपूर सारे डॉक्युमेंट जे आहेत त्यापैकी तुमच्याकडे एक कोणतं तरी डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही जर त्या ठिकाणी भाड्यावरती राहत असाल, भाडेतत्वावर जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला फॉर्म जो आहे RTIचा फॉर्म भरण्यापूर्वी तुमच्याकडे रेंट ॲग्रीमेंट जे आहे ते 11 महिन्याचं असलेलं पाहिजे, तरच ते व्हॅलिड धरणार आहेत. अन्यथा तुम्ही जर RTIचा फॉर्म भरल्यानंतर रेंट ॲग्रीमेंट काढलं असेल तर ते इथे व्हॅलिड धरण्यात येणार नाही, ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यानंतर आपली कागदपत्रे कशी तपासली जातात, तर बघा, सर्व जे डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंटवरती मुलाचे नावाचे स्पेलिंग, वडिलांच्या नावाची स्पेलिंग, आडनावाच्या नावाची स्पेलिंग, त्यानंतर जन्मतारीख, सर्व डॉक्युमेंटवरती जसं की आधार कार्ड आहे आणि जन्माचा दाखला आहे दोन्हीवरती सेम नाव असेल तर तुमचं ते डॉक्युमेंट व्हेरीफाय केलं जाईल. त्यानंतर पत्त्याचा पुरावा. ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्याच ठिकाणी तुम्ही भाडेतत्वावर राहायला पाहिजेत, कारण की तुमचा नंबर लागल्यानंतर कोणत्याही दिवशी किंवा कोणत्याही क्षणी तुम्हाला सांगून कुठला अधिकारी तिथे येत नाही व्हेरीफाय करायला की तुम्ही त्या पत्त्यावरती राहता किंवा नाही राहत. तर तुम्ही त्या ठिकाणी राहत असाल तरच तुम्हाला ते रेंट ॲग्रीमेंट त्या पत्त्याचं बनवायचं आहे जिथे तुम्ही राहताय. कारण की कुठल्याही अधिकारी कोणत्याही क्षणी तिथे येऊन घराची तपासणी करू शकतो. आता घराची तपासणी कशी होते, तर जिथे तुम्ही राहताय त्या पत्त्यावरती ते शिक्षण अधिकारी येतात व तिथे आल्यानंतर आई, वडील व मुलगा यांचा फॅमिली जो आहे, फॅमिली फोटो, मुलगा असो किंवा मुलगी, फॅमिली फोटो ते एक घेतला जातो व त्याचं जे लॅटिट्यूड आहे, लॉन्गिट्यूड आहे, ते आपण फॉर्म भरताना जे लोकेशन टाकलेलं आहे ते लोकेशन आणि फोटोमध्ये घेतलेलं जे लोकेशन आहे हे दोन्ही मॅच झालं पाहिजेत, म्हणजे जवळपास मॅच झालं पाहिजेत. तेव्हा तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन जे आहे ते कंप्लीट होणार आहे. त्यानंतर आपल्याला जी RTIची ऑफिशियल वेबसाईट आहे
त्यामध्ये आपल्याला एक सेल्फ डिक्लेरेशन जे आहे, ज्याला आपण हमीपत्र म्हणतो, ते देखील आपल्याला आर टीच्या साईडवरनं डाउनलोड करायचं आहे. त्याला पेनाने संपूर्ण लिहायचं आहे आणि ते सोबत ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला जर नंबर लागला तर आपल्याला लॉग इन केल्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याचा एक ऑप्शन येतो. तर आपल्याला ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करायचं आहे. आता ॲडमिट कार्डमध्ये आपल्याला काय काय दिसतं, जर नंबर लागला असेल तर कुठल्या शाळेला नंबर लागलेला आहे, त्या शाळेचा पत्ता, त्या शाळेचं नाव हे आपल्याला त्या ॲडमिट कार्डमध्ये दिसणार आहे. त्याची एक प्रिंट आपल्याकडे काढून ठेवायची आहे. त्यानंतर सर्व कागदपत्रे जे आहेत ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. जो काही ॲड्रेस दिलेला असेल त्या ॲड्रेसवरती जायचं आहे. त्या ऑफिसला जाऊन सर्व डॉक्युमेंट, आपण भरलेला ऑनलाईन फॉर्म, त्यानंतर सर्व दिलेली कागदपत्रे ही सर्व घेऊन जायची आहेत आणि तिथे नेऊन आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायची. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं एक पोचपावती दिली जाते. ती पोचपावती तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते शाळेमध्ये जाऊन जमा करायची आहेत. जी काही डॉक्युमेंट आपण फॉर्म भरताना व व्हेरिफिकेशनसाठी दिलेली आहेत ती सर्व डॉक्युमेंट आपल्याला ज्या शाळेमध्ये नंबर लागलेला आहे त्या शाळेमध्ये जाऊन सर्व एक एक झेरॉक्सचा सेट त्यांना देखील जमा करावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या मुलाला किंवा मुलीला शाळेमध्ये प्रवेश दिला जातो. तेव्हापासून तुमच्या मुलाचे हे ॲडमिशन कन्फर्म झाले असे समजू शकतो. तर आत्तापर्यंत सर्व माहिती जी आहे ते मी या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून जर कोणाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.